मध्ये नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड हाऊ टू फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन या दोन संकल्पनेवर आधारित जो काही थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण लिहून घेतला आणि त्यावरचे काही एक्झाम्पल्स घेतलेत. आज आपण पुढचे काही एक्झाम्पल्स घेऊया. तत्पूर्वी स्क्रीन शेअर करतो आहे मी. ओके, यू हॅव द स्क्रीन इन फ्रंट ऑफ यू. या ठिकाणी प्रॅक्टिस 2.5 ही हेडिंग तुम्हाला दिसत आहे. यातले आपण काही एक्झाम्पल गेल्या पिरियडला बघितले होते. क्वेश्चन नंबर 4 पर्यंत आपण आलेलो होतो आणि त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे. यातला क्वेश्चन नंबर 4 हा फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन या फॉर्मॅट मध्ये आहे. एकदा क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी कोट करतो आहे. आय कोट फर्स्ट ऑफ ऑल द क्वेश्चन नंबर 4, जिची हेडिंग जी आहे ती क्वेश्चन नंबर 4 फॉर्म सगळ्यांनी हा लिहिलेला आहे, डबल लिहिण्याची गरज नाही. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन, आपल्याला रूट्स दिलेले असणार आहे, त्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठीचा फॉर्म्युला या ठिकाणी मी मेन्शन करतो, म्हणजे तुम्हाला ते सोयीस्कर जाणार आहे. जर अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स असतील तर फॉर्म्युला काय आहे? एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट दॅट इज अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा दिस इज इक्वल टू 0. या फॉर्म्युल्याच्या साह्याने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फॉर्म करू शकतो. ठीक आहे. याचा उपयोग करून आपल्याला पुढच्या पेअरसाठी फॉर्म्युला तयार करायचा आहे, इक्वेशन तयार करायचं आहे. पुढची जोडी घेऊयात आपण. काल एक गणित घेतलं होतं, आज दुसरं गणित घेतो आहे. 3, -10 this is given to us. This is very simple kind of example. See how to solve such a kind of example. Now here जे काही दोन रूट्स आपल्याला दिलेले असतात त्यातला let us suppose that our first जो कोण दिलेला नंबर आहे त्याला आपण अल्फा सपोज करूया. लेट अल्फा इक्वल टू 3 अँड बीटा दिस इज इक्वल टू -10. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवण्यासाठी आपल्याला दोन व्हॅल्यू गरजेचे आहे, एक सम ऑफ रूट आणि दुसरा आहे प्रोडक्ट ऑफ रूट्स. ठीक आहे ना. सो आपण सम ऑफ रूट अल्फा प्लस बीटा काढूया. काय होईल बघणार बघा. अल्फाची किंमत आहे 3 आणि बीटा -10 आहे, -10. सो -10 या दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे. 3 - 10 डिफरन्स 7 येतो आणि मोठ्या संख्या चिन्ह आपल्याला उत्तराला लावावं लागेल, -7. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा इंटू बीटा दॅट इज 3 मल्टिप्लाइड बाय बीटाची किंमत -10 आहे. सो 10 इंटू 3 30. एक संख्या मायनस असल्यामुळे -30. ठीक आहे. या किमती आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया. हेन्स रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन is given by the formula x square minus alpha plus beta x plus alpha into beta. बरेच मुलं या प्लस आणि मायनस मध्ये गोंधळ करतात, लक्षात घ्या. सेकंड टर्म ही निगेटिव्ह असणार आहे, थर्ड टर्म ही पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे ना. सो नाव वी आर हॅव्हिंग द फायनल वन एक्स स्क्वेअर निगेटिव्ह अल्फा प्लस बीटा, हा आपण निगेटिव्ह 7 काढलाय त्यामुळे ब्रॅकेट प्लेस करूयात आपण. एक्स प्लस अल्फा इंटू बीटा हा ऑलरेडी निगेटिव्ह आहे त्यामुळे -30 इक्वल टू 0. ठीक आहे. सो एक्स स्क्वेअर मायनस मायनस होणार आहे, +7x -30 दिस इज इक्वल टू 0 अँड दॅट इज व्हॉट वी वॉन्ट ओव्हर हिअर. आणि हे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. एक्स स्क्वेअर +7x -30 हे असं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की ज्याचे रूट्स हे आपल्याला दिलेले जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतात. ठीक आहे. चला, ज्यांनी लिहायचं राहिलं असेल त्यांनी लिहून घ्यायचंय. इथून सुरुवात केली आपण दुसऱ्याला. आणि इतकं राहिलं. यानंतर यातलंच आपण थर्ड कडे जाऊयात आता. एक्झाम्पल नंबर 3. Example number third. Example third is pair is like this: 1/2 minus 1/2.
1 by 2 comma minus 1 divided by 2. So we deal in a very similar manner. जसं आपण या अगोदर प्रोसीड करत आलो अगदी त्याचप्रमाणे इथं प्रोसीड करूयात. 1 by 2 comma minus 1 by 2. So let us suppose that alpha is equal to 1 by 2 and beta this is equal to minus 1 by 2. Sum of root and product of root दोन्ही कॅल्क्युलेट करूया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1 by 2 आणि बीटा ऑलरेडी निगेटिव्ह आहे त्यामुळे minus 1 by 2. 1 by 2 minus 1 by 2 will become 0 and we are having the product now alpha into beta which is given by 1 by 2 multiplied by minus 1 divided by 2. दोन फ्रॅक्शनचा गुणाकार आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस अंश आणि अंशाशी गुणाकार करायचा, छेद आणि छेदाशी गुणाकार करायचा. 1 into 1 होणार आहे 1 minus 1 divided by 2 into 2 होणार आहे 4 minus 1 upon 4 आणि म्हणून आता आपण रिक्वायर्ड इक्वेशन लिहूया. हेन्स रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज फॉर्म्युला मेन्शन करतोय एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. ठीक आहे, व्हॅल्यूज ठेवूयात आपण. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा हा आहे 0 मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस अल्फा इंटू बीटा हा minus 1 by 2 आलेला आहे, minus 1 upon 4 सॉरी इक्वल टू 0. ठीक आहे, सो एक्स स्क्वेअर हे मिडल टर्म 0 ने मल्टिप्लाय केल्यामुळे लिहिण्याची गरज नाही. minus 1 upon 4 इक्वल टू 0. तुम्ही एवढंच उत्तर लिहिलं तरी चालेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याने याला सिम्प्लिफाय करण्यासाठी थ्रूआउट 4 ने जर मल्टिप्लाय केलं, प्रत्येक टर्मला 4 ने मल्टिप्लाय केला तर हा होणार आहे 4x स्क्वेअर मायनस इथे 4 न गुणाकार केला, इथे 4 न गुणाकार केला तर 4 आणि 4 कट होतील, शिल्लक 1 राहणार आहे इक्वल टू 0. सो दिस इज द रिक्वायर्ड वन. हे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन असणार आहे ज्याचे रूट्स आपल्याला दिलेले होते. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द एक्झाम्पल नंबर पेअर नंबर 3. तिसऱ्या पेअरचा आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतो आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांचं लिहायचं राहिलं असेल त्यांनी. त्यानंतर राहिलेला पोर्शनचा स्क्रीनशॉट घ्यायचा. आफ्टर दॅट तुमच्या माहितीस्तव तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं या दृष्टिकोनातून एक्झाम्पल नंबर 5 and 6 are डिलीटेड पोर्शन. हा डिलीटेड पोर्शन असणार आहे आपल्या सिलेबस मधून, कारण तो आपण बघितलेल्या कन्सेप्टवर आधारित नाही किंवा तो भाग वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे 5 आणि 6 तुम्ही स्टडी करण्याची गरज नाही. 5वा आणि 6वा एक्झाम्पल लक्षात आलं. आता फक्त राहिला 7व्या क्वेश्चनचा प्रश्न. 7वा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. 7वा आपण या ठिकाणी घेऊयात. क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे, सगळ्यांनी आता 7व्या क्वेश्चन कडे आपण येऊयात. क्वेश्चन नंबर 7. 7th question is like this. Write down, find k if equation has find k find k if equation has real and equal roots. Equation has a real and equal roots. आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची किंवा जर त्याला रिअल आणि इक्वल रूट्स असतील तर. ठीक आहे, सो फर्स्ट 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इक्वल टू 0. हे आपल्याला यातलं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. फाइंड के इफ इक्वेशन हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. या इक्वेशनला कसे रूट्स आहेत? रिअल अँड इक्वल रूट्स आहेत. तर आपल्याला के ची किंमत काढायची आहे. आता
नेचर ऑफ रूट्स आपण कालचं जे संकल्पना पाहिली होती त्यामध्ये तुम्हाला आठवेल की इक्वेशनला रिअल अँड इक्वल रूट्स कधी असणार, आठवतंय का? रिअल अँड इक्वल रूट्स कशावर डिपेंड असणार आहे? द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac याच्या व्हॅल्यूवर अवलंबून असणार आहे. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac हा जर 0 असेल तर याचे रूट्स हे कसे असणार आहेत? रिअल अँड इक्वल. हे आपण मागच्या तासिकेमध्ये स्टडी केलेलं आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac हा जर 0 असला तर त्याचे रूट्स हे रिअल अँड इक्वल असणार. मग या ठिकाणी या पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठी आपण बी स्क्वेअर मायनस 4ac 0 सोबत इक्वेट करूया आणि के ची किंमत काढण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, कसं होईल ते बघा. महत्वाचं एक्झाम्पल आहे. लेट अस स्टार्ट विथ गिवन. गिवन ने सुरुवात करूया. 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इक्वल टू 0. इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये, त्यामुळे आपण एबीसी ची व्हॅल्यू ठरवून घेऊया. ए इक्वल टू असणार आहे 3, बी इक्वल टू आहे के आणि सी इक्वल टू आहे 12. ए बी सी, एबीसी ची व्हॅल्यू घेतली. नाव आपल्याला असं सांगितलं गेलंय ऍज इक्वेशन हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. जसं आपल्याला सांगितलं गेलं की इक्वेशनला कसे रूट्स आहेत? रिअल अँड इक्वल. हे कधी पॉसिबल आहे? हेन्स हे पॉसिबल आहे जर बी स्क्वेअर मायनस 4ac हा कसा असला पाहिजे? 0 असला पाहिजे. कारण आपण वर इथं कंडिशन पाहिलेली की बी स्क्वेअर मायनस 4ac असेल तरच रिअल अँड इक्वल रूट असणार, आणि म्हणून आपण या ठिकाणी कंडिशन घेतली. ठीक आहे, सो आपण व्हॅल्यूज या ठिकाणी ठेवूयात आता. सो नाव बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ठेवतोय. बी चा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर बघा? के, आणि त्याचा स्क्वेअर के स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू आहे 3 मल्टिप्लाइड बाय सी ची व्हॅल्यू आहे 12 इक्वल टू 0. दिस इज व्हेरी सिंपल एक्झाम्पल. के स्क्वेअर मायनस 4 त्रिक 12, 12 गुणिले 12 होणार आहेत 12चा स्क्वेअर 144. सो 144 मी जर तिकडे ट्रान्सफर करत असेल तर आपल्याला काय मिळतं बघा? के स्क्वेअर इक्वल टू पॉझिटिव्ह 144. मला के स्क्वेअरची नाही तर के ची किंमत पाहिजे आहे. कोणाची किंमत पाहिजे आहे? के ची किंमत आपल्याला आवश्यक आहे. आणि मी जर स्क्वेअर रूट काढलं तर याचं स्क्वेअर रूट, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढलं तर ते किती मिळेल आपल्याला? प्लस ऑर मायनस 12. के ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी? प्लस ऑर मायनस 12. आणि हे आपलं रिक्वायर्ड आन्सर असणार आहे. कारण प्लस 12 चे देखील स्क्वेअर 144 होईल आणि मायनस 12 चे देखील स्क्वेअर 144 होत असतो. ठीक आहे, सो ज्यांचं राहिलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा. अत्यंत महत्वाचं हे एक्झाम्पल आहे. हा एक पोर्शन, त्यानंतर हा एक पोर्शन. ठीक आहे, नाउ आफ्टर दॅट आपल्याला याच प्रकारचं आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी घ्यायचं आहे. 7व्या प्रश्नामध्येच आपल्याला एक्झाम्पल दिलंय. 7th मध्येच नंबर 2, 7th मध्येच 2 kx सगळ्यांनी लिहायचंय सोबत, म्हणजे मागे पडणार नाही तुम्ही. x मायनस 2 प्लस 6 इक्वल टू 0. kx स्क्वेअर मायनस 2 kx इंटू ब्रॅकेट x मायनस 2 प्लस 6 इक्वल टू 0. याला देखील आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची जर इक्वेशनला रिअल अँड इक्वल रूट्स आहे असं सांगितलं गेलं तर. सो लेट अस स्टार्ट विथ गिवन. k in a bracket x minus 2 प्लस 6 इक्वल टू 0. एकदा आपण याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. kx ने आपण मध्ये मल्टिप्लाय करतो या दोघांना. kx इंटू x विल बिकम kx स्क्वेअर मायनस kx इंटू 2, that will gives us 2kx. ठीक आहे, आणि प्लस 6 विल रिमेन्स ॲज इट इज. आता आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये झालं. नाव हियर a इक्वल टू a ची व्हॅल्यू असणार आहे दॅट इज द कोएफिशियंट ऑफ x स्क्वेअर विच इज k. b इक्वल टू कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म x ला सोडून म्हणजे मायनस 2k. आणि c इक्वल टू असणार आहे 6.
ठीक आहे. सो नाव ह्या एबीसीच्या व्हॅल्यू झाल्यानंतर आपल्याला ते वाक्य मेन्शन करायचंय. ॲज इक्वेशन हॅज रियल अँड इक्वल रूट्स. हेन्स हे कधी पॉसिबल आहे, जर बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू जर 0 असेल तर हे पॉसिबल आहे. लिहित चला सगळ्यांनी, बी स्क्वेअर मायनस 4ac हा जर 0 असेल तर पॉसिबल आहे. सो बीचा स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी असणार आहे -2k आणि त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. -4 मल्टिप्लाइड बाय a ची व्हॅल्यू आहे k, मल्टिप्लाइड बाय c ची व्हॅल्यू आहे 6 इक्वल टू 0. ठीक आहे. सो -2 स्क्वेअर विल बिकम 4, k चा स्क्वेअर होणार आहे k स्क्वेअर, त्यानंतर 4 आणि 6 6 चौक 24 -24k इक्वल टू 0. -24k इक्वल टू 0. आता या दोन्ही टर्मचा मी जर विचार केला तर या दोन्ही टर्मला आपण डिवाइड करू शकतो. कशाने डिवाइड करू शकतो बघा, थ्रू आउट. दोन्हीकडे कॉमन काय, के तर कॉमन आहेच, दोघांमध्ये देखील आहे, दोघांमध्ये के कॉमन आहे, ज्यांना आपण डिवाइड करू शकतो. त्याचबरोबर 4 देखील दोघांनाही भाग जाईल, 4 याला भाग जातो, 24 लाही भाग जातो. ठीक आहे. आणि म्हणून आपण थ्रू आउट 4k ने डिवाइड करणार आहोत. ठीक, कसं होईल ते बघा. 4k ने जर डिवाइड केलं मी, 4k स्क्वेअर ऑलरेडी आहे, -24k इक्वल टू 0. याला 4k ने डिवाइड केलं आपण आणि याला देखील 4k ने डिवाइड केलं. सो नाव दिस विल गिव्ह अस कॅन्सलेशन ओव्हर हियर. 4 कॅन्सल होतील, k आणि हा स्क्वेअर कॅन्सल होईल, हाही k कॅन्सल होईल, 4 1 4, 7 चौक 28, 6 चौक 24, 6 चौक 24. ठीक आहे. सो व्हॉट रिमेन्स ओव्हर हियर, रिमेन्स ओनली k या ठिकाणी राहिला आणि -6 इक्वल टू 0 आणि हा 6 तिकडे जर गेला तर आपल्याला फायनल आन्सर मिळतं आहे, दॅट इज k इक्वल टू +6 आणि हे आपला रिक्वायर्ड आन्सर असणार आहे, k इक्वल टू +6. ठीक आहे. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्ही नंतर देखील लिहून घेऊ शकता. इथून आहे. पुढचा पेज स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके. या एक्झाम्पल न विद्यार्थी मित्रांनो, आपलं जो काही प्रॅक्टिस सेट आपण सुरू केला होता तो प्रॅक्टिस सेट या ठिकाणी पूर्ण होतोय. यानंतर आपल्याला पुढच्या प्रॅक्टिस सेट कडे मूव्ह करायचं आहे, ज्याला आपण वर्डिंग एक्झाम्पल म्हणतो आहे, वर्ड प्रॉब्लेम्स ज्याला आपण म्हणणार. सगळ्यांनी हेडिंग टाकायची, वर्ड प्रॉब्लेम्स. शाब्दिक उदाहरणे आणि शाब्दिक उदाहरणावर आधारित एक शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे, जो या प्रकरणाचा शेवटचा आहे, तो आपण आता सुरुवात करत आहोत. सगळ्यांनी पुढची हेडिंग टाकायची, प्रॅक्टिस सेट 2.6. प्रॅक्टिस सेट 2.6. आता आपण हा स्टार्ट करत आहोत. शाब्दिक उदाहरण आहेत यामध्ये. पहिलं काय उदाहरण आहे ते आपण बघूया. उदाहरण घेऊनच तुम्हाला ते नेमकं लक्षात येईल. प्रॅक्टिस सेट 2.6 मधलं पहिलं एक्झाम्पल लिहून घेऊयात आपण. सगळ्यांनी आपापल्या पुस्तकामध्ये आहे. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is
84, 3 year hence is 84. Find her present age. Find her present. Find her present age. Find her present age. Okay. So here we have the wording example, शाब्दिक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात. तुमच्या समोर आहे. ज्यांचं लिहायचं राहिलं असेल त्यांनी लिहून घ्यायचं आहे पटकन. अतिशय सोपं हे एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो. कसं सोडवायचं ते आपण बघूयात. एकदा इक्वेशन जे काही शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे, शाब्दिक उदाहरण समोर आल्यानंतर आपल्याला त्यातल्या अटी व्यवस्थित वाचून त्यापासून आपल्याला इक्वेशन तयार करता येणं गरजेचं आहे. जसं या ठिकाणी काय दिलं बघूया. प्रॉडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago. प्रगतीच्या आजच्या वयापेक्षा 2 वर्षापूर्वीचं जे वय होतं ते वय अँड 3 year hence. 3 year hence म्हणजे 3 वर्षानंतरचं वय. आजच्या 2 वर्षापूर्वीचं आणि आजच्या 3 वर्षाच्या नंतरचं या दोन्ही वयांचा गुणाकार हा 84 आहे. तर त्याचं प्रेझेंट एज आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तिचं काय फाइंड आउट करायचंय? प्रेझेंट एज आपल्याला फाइंड आउट करायचं. मग बघा, समजा मी प्रेझेंट एज आन्सर मध्ये, लेट अस सपोज दॅट, स्टार्ट विथ द सपोजिशन, लेट द प्रेझेंट एज, लेट द प्रेझेंट एज, लेट द प्रेझेंट एज ऑफ प्रगती, ऑफ प्रगती इज एक्स, एक्स इयर्स, एक्स वर्ष आपण ग्राह्य धरलं. प्रगतीचं आजचं वय प्रेझेंट एज हे एक्स मानलं. हेन्स हर एज, हर एज 2 years ago, 2 years ago 2 वर्षापूर्वी तिचं वय किती असणार? मग आजचं जर एक्स असेल तर 2 वर्षापूर्वीचं वय किती असणार? त्यामधून 2 मायनस करायचे. एक्स मायनस 2 years, x minus 2 years and her age, her age 3 year hence, 3 years hence किंवा ज्याला आपण आफ्टर म्हणू शकतो, इज इक्वल टू 3 वर्षानंतरचं वय असणार आहे. एक्स आज आहे तर 3 वर्षानंतरचं असणार एक्स प्लस 3 years, एक्स प्लस 3 years. ठीक आहे. आता आपल्याला अशी कंडिशन दिलेली आहे की हे 2 वर्षापूर्वीचं वय, हे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय या दोघांचा गुणाकार हा 84 आहे. सो बाय गिवन कंडिशन, बाय गिवन कंडिशन, बाय गिवन कंडिशन, दिलेल्या कंडिशन नुसार बघा, 2 वर्षापूर्वीचं वय एक्स मायनस 2, 3 वर्षानंतरचं वय एक्स प्लस 3, या दोघांचा गुणाकार हा किती भरला पाहिजे? 84 भरला पाहिजे. हे आपल्याला दिले गेलेलं आहे. आता यापासून आपल्याला इक्वेशन तयार करता येऊ शकतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. कसं ते बघूया. इथं आपण मल्टिप्लिकेशन करूया. सगळ्यात पहिले या एक्स ने या पुढच्या दोघांनाही मल्टिप्लाय मी करतोय. बघा काय होणार ते मल्टिप्लिकेशन, एक्स इंटू एक्स विल बिकम एक्स स्क्वेअर आणि एक्स इंटू 3 प्लस 3x. ठीक आहे. आफ्टर दॅट वी आर हॅव्हिंग मायनस 2 न मल्टिप्लाय करणार एक्स ला, मायनस 2 न मल्टिप्लाय करणार 3 ला. हे मल्टिप्लिकेशन काय देईल बघा, मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x आणि मायनस 2 इंटू 3, 3 इंटू 2 6, पण एक संख्या मायनस आहे त्यामुळे मायनस 6 इक्वल टू 84. हा 84 आपण इकडे कॅरी करून घेऊयात. सो एक्स स्क्वेअर, ह्या दोघांना जर मी कंबाईन केलं, 3 मधून 2 एक्स वजा केले तर शिल्लक राहणार आहे ओनली एक्स मायनस 6 आणि हा जो 84 आहे पॉझिटिव्ह तो इकडे आला तर निगेटिव्ह 84 होणार. मायनस 84 इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 मायनस 84 यांना जर मी कंबाईन केलं तर दोघांची बेरीज होणार आणि दोघी निगेटिव्ह असल्यामुळे मायनस 90 इक्वल टू 0. आता आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळत आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनला कसं सॉल्व्ह करायचं आपण हे अगोदर अभ्यासलेलं आहे. कोणत्या कोणत्या मेथड अभ्यासले आपण? एक आहे फॉर्म्युला मेथड आणि
त्या अगोदरची आहे फॅक्टरायझेशन मेथड. इथं एचं कोएफिशियंट 1 आहे. फॅक्टरायझेशन होतंय का आपण बघूया. मला फॅक्टर्स पडायचे लास्ट टर्मचे, म्हणजे कोणाचे फॅक्टर्स पडणार आपण -90चे, अशा पद्धतीनं की त्यांची ऍडिशन ही मिडल टर्म झाली पाहिजे. मिडल टर्मला कोणीच नाही, याचा अर्थ किती असणार आहे 1. अशा दोन संख्या आपण शोधूयात की ज्यांचा गुणाकार -90 आणि ऍडिशन 1. मला असं वाटतं आपण 10 आणि 9चा विचार करायला काय हरकत नाहीये. 10 × 9 90 होणार, बरोबर. आता दोघांची बेरीज ही 1 कधी पॉसिबल आहे, पॉझिटिव्ह 1 जर मी लहान संख्येला मायनस सिम्बॉल लावला तर 10 मधून 9 गेले तर 1 राहील, आणि 10 - 9 यांचा प्रोडक्ट आपण केला तर होणार आहे -90. याचा उपयोग करूया आपण मिडल टर्मला स्प्लिट करण्यासाठी. x² या मिडल टर्म ऐवजी +10x -9x -90 equal to 0. This is very trivial for us now. See how it is trivial. दोन ग्रुप करूयात आपण, जसं अगोदर बऱ्याच वेळेस केलंय. x मी कॉमन घेतोय पहिल्या दोघांमधून, x कॉमन घेतला तर x + 10 शिल्लक राहील, आणि उरलेल्या दोघांमधून -9 कॉमन निघतो, कारण 9 ला आपण 90 ला डिवाइड करू शकतो, आणि म्हणून इथे राहणार x + 90/10. 90 मधून 9 कॉमन घ्यायचं म्हणजे भाग द्यायचा, आणि उत्तर किती येणार आहे 10 येणार. सो जो कॉमन ग्रुप आहे, कॉमन कंस आहे, ब्रॅकेट आहे, तो आपण एकदा लिहूया x + 10, आणि शिल्लक राहणारा पार्ट हा दुसऱ्या पोर्शन मध्ये घ्यायचा, x आणि -9 दुसऱ्या पोर्शन मध्ये इक्वल टू 0. याचा अर्थ असा होतो की x + 10 जसं आपण या अगोदरच्या गणितात केलंय, दिस इज इक्वल टू 0, और x - 9 दिस इज इक्वल टू 0. या दोघांपैकी काहीतरी 0 असलं पाहिजे, म्हणजेच काय, x इक्वल टू हा 10 तिकडे गेला तर होणार आहे -10, और x इक्वल टू हा 9 तिकडे गेला तर होणार आहे +9. दोन किमती आपल्याला x च्या मिळालेल्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत, x इक्वल टू 10 आणि x इक्वल टू 9. यातली एक किंमत आपल्याला सुटेबल नाहीये, चालू शकत नाही. कोणती बरं, इट विल बी -10, कारण x हे काय सपोज केलं आपण, x वी हॅड सपोज्ड ॲज, x ला सपोजिशन आपण एज म्हणून केलेलं आहे, वय, आणि वय हे मायनस असू शकत नाही, आणि म्हणून ते आपण डिस्कार्ड करूया. ॲज x इज अ एज, it should not be negative, it should not be equal to -10, आणि म्हणून x इक्वल टू काय असणार आहे 9, आणि x म्हणजेच काय असणार आहे, प्रगतीज प्रेझेंट एज. हेन्स प्रगतीज प्रेझेंट एज, प्रगतीज प्रेझेंट एज इज x इक्वल टू 9 इयर्स, आणि हे आपल्या या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे, x इक्वल टू 9 इयर्स. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायचा आहे, सुरुवातीपासून देतोय. पुढचा पोर्शन, नेक्स्ट पोर्शन जो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेणार आहात, आणि त्यानंतरचा हा पुढचा फायनल, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढायचा आहे. ओके, नाव यानंतर आपण आजच्या तासिकेत उरलेल्या वेळेचा आपण जर विचार केला तर दुसरं आणि तिसरं गणित होणार नाही, दुसरं गणित होऊ शकणार नाही. तिसरं एक्झाम्पल जे ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे ते या ठिकाणी आपण घेऊयात. तुमच्या स्क्रीनवर एक इमेज दिसते आहे, ती इमेजचा विचार आपण या ठिकाणी करूया. त्या इमेज मध्ये काय दिलं ते बघूया. आपण ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरं आपण उद्याच्या तासिकेला घेतोय गणित, आज होणार नाही. बघा काय दिलंय, तर इथं मी अंडरलाईन करतोय. इन द ऑरेंज गार्डन मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज, 150 ऑरेंज ट्री आहेत. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो, प्रत्येक रो मध्ये 5 मोर दॅन द ईच कॉलम, रो मध्ये 5 हे एक्स्ट्रा ऑरेंज ट्रीज आहे दॅन द कॉलम. फाइंड
find the number of trees in each row and each column. ठीक आहे. आता यामध्ये सुरुवातीला ऍक्टिव्हिटीत काय सांगितलं बघा, नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम त्यांनी सपोज केलं एक्स. जर नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम एक्स असेल तर रोज मध्ये 5 अधिक आहे, म्हणजे या ठिकाणी काय असलं पाहिजे, एक्स प्लस 5 ही जागा भरून घ्यायची तुम्ही. रो मध्ये 5 ऑरेंजेस एक्स्ट्रा आहे. त्यानंतर टोटल नंबर ऑफ ऑरेंज ट्रीज हे आपल्याला दिलेलं आहे 150. ही ऍक्टिव्हिटी इथं भरल्या जाऊ शकते. आता यामध्ये सांगितलं आपल्याला पुढचा पार्ट आहे फ्रेम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता नंबर ऑफ कॉलम्स मध्ये असणारे ऑरेंज एक्स आहे आणि रो मध्ये किती आहे, एक्स प्लस 5. नंबर ऑफ ट्रीज 150 आहे. हेन्स इक्वेशन काय फ्रेम होणार आहे मी खाली लिहितोय, तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. बघा, हेन्स बघा, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम multiplied by number of trees in row x into x plus 5. this is equal to असणार आहे 150. म्हणजे यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन काय तयार होतं, x into x will become x square plus 5x आणि हा 150 जर इकडे घेतला तर तो होणार आहे मायनस 150 इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी फ्रेम करता येऊ शकतं, तयार करता येऊ शकतं. आणि एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं तर यावरून तुम्ही फॅक्टरायझेशन मेथडनं 150 चे फॅक्टर पाडा, मिडल टर्म 5 येईल अशा पद्धतीनं, आणि x ची किंमत काढायची आहे. आणि x आलं तर तुम्हाला नंबर ऑफ ट्रीज अँड नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम अँड रोज हे ठरवता येऊ शकतात. राहिलेला पुढचा पोर्शन आम्ही तुमच्यासाठी ठेवतोय, तो तुम्ही पूर्ण करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण बऱ्याचशा संकल्पना घेतल्यात, ज्यामध्ये 2.5 मधले काही एक्झाम्पल्स घेतलेत. त्याचबरोबर शाब्दिक उदाहरणातले देखील 2 गणित आपण घेतलेले आहेत. सगळ्यांनी या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल 1 वाजेच्या नंतर. जर काही संकल्पना समजल्या नसतील तर त्या तुम्ही समजावून घ्यायच्या आहेत. एक्झाम्पल्स कळालेत विद्यार्थी मित्रांनो आजचे? हो सर. Okay, today we'll stop. Thank you. Goodbye to all of you. Bye, sir. Bye.